सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे की आपल्या या मनसर डेपोला 5 नवीन एसटी बसेस मिळालेल्या आहेत आणि लोकसेवेमध्ये त्याचं लोकार्पण हे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि उपस्थितीमध्ये झालेलं आहे. तसं पाहिलं तर आपलं मनसर हे गाव आहे. इथं गेले अनेक वर्ष एसटी स्टँड होतं, परंतु एसटी डेपो नव्हता. आपल्याला नारंगावरून किंवा खेडवरून इथलं ट्रॅफिक हँडल केलं जायचं आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये होतं की इथं स्वतंत्र डेपो झाला पाहिजे. परंतु इथून खेडचं अंतर आणि इथून नारंगाचं अंतर हे जर पाहिलं तर त्या एसटीच्या निकषात इथं डेपो बसत नाही. प्रत्येक वेळेला तेच उत्तर द्यायचं की तुमचा 2 डेपो इतके जवळ आहेत की तुम्हाला आम्ही तिसरा डेपो देऊ शकत नाही म्हणून. शेवटी आपण खूप प्रयत्न केल्यानंतर 12-14 वर्षापूर्वी आपण हट्ट करून एसटीचा डेपो मंजूर करून घेतला आणि तो डेपो मंजूर केल्यानंतर या डेपोला स्टाफ द्यावा, या डेपोला गाड्या द्याव्यात, या डेपोला बाकीचं कारागीर, वर्कशॉप या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. परंतु गेले अनेक वर्ष तुम्ही पाहिलं की मध्ये काही लोक आझाद मैदानमध्ये उपोषणाला बसले होते आणि कर्मचाऱ्यांचा पगार आणि बाकीच्या मागण्या त्याच्या संदर्भामध्ये एक मोठं उपोषण झालं. एसटीला द्यायची इच्छा असून देखील एसटी देऊ शकत नव्हती, कारण एसटीची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची होती आणि आज सुद्धा तितकीच हालाकीची आहे. परंतु सरकारने निर्णय घेतले, ज्येष्ठ लोकांच्या संदर्भातला निर्णय घेतला, विद्यार्थ्यांच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि अनेक लोकांना मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आणि त्याच्यातून एसटीचा तोटा आणखीन वाढत गेला आणि एसटीला खर्च करायला पैसे राहिले नाही. परंतु अशी परिस्थिती किती दिवस ठेवायची आणि म्हणून नुसत्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम 3 ते 4 हजार कोटी रुपये आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आता सरकार म्हणजे आम्ही सरकारमध्ये असताना हा निर्णय घेतला की आपण राज्य सरकारच्या तिजोरीमधून एसटीला दर महिन्याला पैसे देऊ आणि ते पैसे दिल्यामुळं एसटीची स्थिती आता थोडी जरा बरी झालेली. तुम्ही नियोजन असं करा की तोट्यात जाणार नाही. तुम्ही मला सांगा इथं राहायचं आहे का दुसरीकडे जायचं आहे. तुम्ही म्हटलं इथं राहायचं आहे
तर मंत्री महोदयांना सांगून आपली ऑर्डर याच ठिकाणी परमनंट एकट्याची आपण त्या ठिकाणी काढू. लॉसमधले सगळे प्रॉफिटमध्ये काढतात आणि लॉसमधले सगळे डेपो प्रॉफिटमध्ये काढायचा त्यांचा हात थंड आहे. आत्ता 2 गोष्टी मांडल्या गेल्या की आपला जो एस टी डेपो आहे दूध डेअरीच्या बाजूला तांबडेमळ्यात या तांबडेमळ्यातल्या डेपोला जर काही काँक्रिटीकरण वगैरे करायचं आहे. एसटीकडे तर काय पैसे नाही आहे, ते एसटी करणार नाही. आपल्याला दुसरीकडून निधी त्याचं साधारणतः जर तुम्ही एस्टिमेट करून मला दिलं 4-8 दिवसात, जरी तुमच्या हेड ऑफिसला तुम्ही पाठवलं असलं तरी त्याची कॉपी मला दिली तर त्याच्यासाठी निधी कुठून उपलब्ध करायचा हा एक प्रश्न आहे. नंतर हा जो आपला जुना डेपो आहे, जुना स्टँड आहे, या स्टँडला रंग द्या, स्वच्छता करा, खड्डे भरा, या तुमच्या मागण्या आहेत. पण त्याच्या पुढची कल्पना माझ्या डोक्यात आहे की हे संपूर्ण एस टी स्टँड वाढवून टाकायचं आणि या ठिकाणी मग बाहेरच्या बाजूला काही गाळे, आतल्या बाजूला बाकीच्या सुविधा, या सगळ्या सुविधा जसं तुम्ही जर जाताना येताना सिन्नर किंवा अन्य ठिकाणी बारामती जर स्टँड पाहिले असतील, नारायणगाव लहान आहे पण बाकीची मोठी आहेत. आपल्याकडे एक जागासुद्धा भरपूर आहे आणि हॉस्पिटलच्या बाजूलाच आपण आहोत. त्यामुळं नवीन स्टँड आपण जर इथं बांधलं तर त्याच्यातून एस टीला सुद्धा उत्पन्न मिळेल आणि BOTवर आपण ते करू. BOTवर केलं तर बांधण्यासाठी लागणारा खर्च वगैरे सरकारकडे मागायची वेळ आपल्याला येणार नाही आणि आपल्या हिमतीवर आपण हे करू शकू. काही मदत सरकारची घेऊ, काही मदत अजितदादांच्याकडून घेऊ आणि हे काम आपण पुढे सुरू करायचा प्रयत्न करू. मागे पुढे होत आहे पण लगेच आंदोलन करणं, उपोषण करणं, बाकीच्या गोष्टी करणं हे काही योग्य होणार नाही. आणि म्हणून आपण परिस्थिती समजून घेऊन या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिलं पाहिजे. डिकेंनी सांगितलं आता त्यात जरी 5 बस आलेल्या असल्या तरी माझा प्रयत्न असा आहे की पुढच्या महिन्यामध्ये आणखीन 5 बस या मिळवून द्यायच्या आणि जरी लाँग रूटच्या गाड्यांमधून प्रॉफिट मिळत असला तरीसुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजची मुलं असतील, हायस्कूलची मुलं असतील किंवा अन्य भागातली मुलं असतील, त्यांची जायची यायची फार गैरसोय होते. भीमाशंकरच्या परिसरातल्या लोकांची गैरसोय होते आणि म्हणून जास्तीत जास्त बसेस कशा मिळतील हे आपण इथं पाहूया. मी बोलत नाही परंतु आपल्याला माझी विनंती आहे की तुम्ही मागाल तर मिळेल, फक्त एस टी स्टँड स्वच्छ कसं राहील हे आपण पाहिलं पाहिजे. आता ग्रामीण रुग्णालयाला सिक्युरिटी नव्हती. भीमाशंकर कारखान्याने 3 माणसं त्यांची उपलब्ध करून दिली आणि आरोग्य आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला या ठिकाणी 5 कर्मचारी दिलेले आहेत. तसं आपला आणि बँकेने पण सफाईचे सेवक दिलेले आहेत. म्हणजे या आपल्याच संस्था आहेत. पराग डेअरी काही काम करते,
शिवाजीराव काही वाटा तुम्ही उचला आणि त्याच्यामधून सामान्य माणसाची सोय आपल्याला करता येईल. सगळा आराखडा तयार झाल्यानंतर परत मी आपल्याला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.